माण खटाव विधानसभा मतदारसंघ, जयकुमार गोरे, प्रभाकर घारगे, राजकीय आखाडा. आमदार जयकुमार गोरेंचा विजयी रथ रोखण्याचं पवार ब्रिगेड समोर आव्हान. ओबीसी विरुद्ध मराठा लढतीची शक्यता. जयकुमार गोरे यांच्या विरोधात सर्व पक्षीय एकवटले. जिल्ह्याच्या पूर्व भागात असणारं माण खटाव हे दोन तालुके कायम चर्चेत असतात, ते इथल्या वर्षानुवर्ष चालत असलेल्या दुष्काळामुळं. केवळ दोन तालुक्यात चारा छावण्या असणारं हे देशातलं एकमेव द्वितीय असे तालुके म्हणावे लागतील. या तालुक्यांचं राजकारणही कायम या दुष्काळाच्या समस्यांच्या अवतीभोवती फिरत आलंय. माण मतदारसंघात काही गावं अशी आहेत ज्यांचा माढा या लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. लोकसभेला माढा मतदारसंघात असणारा खटाव तालुक्यातील काही भाग गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी वापरला. त्यामुळंच या मतदारसंघातून शरद पवारांसारखे राष्ट्रीय नेते निवडून येऊनही इथली जलसंधारणाची कामं होऊ शकलेली नाहीत. माण मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे चौथ्या विजयासाठी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात आघाडीतील राष्ट्रवादीकडून माजी आमदार प्रभाकर घारगे रिंगणात उतरलेत. या ठिकाणी घारगे यांच्या पाठीशी मोठ्या नेत्यांची ताकद उभी आहे. जयकुमार गोरेंच्या विरोधात सर्व पक्षीय नेते एकवटलेत. पण इथं आघाडीतील नाराज शेखर गोरे यांची भूमिका निर्णायक ठरेल. ते कोणाच्या पारड्यात मतं टाकणार की बंधूंच्या पाठीशी उभे राहणार हे महत्वाचं आहे. सातारा जिल्ह्यातील हा दुष्काळी तालुका याच जिल्ह्यातल्या अतिवृष्टी अनुभवणाऱ्या महाबळेश्वर पासून केवळ 50 किलोमीटरच्या हवाई अंतरात येतो. आजूबाजूच्या तालुक्यात पाण्याचे कालवे झाले, मात्र हा तालुका आजही तहानलेलाच आहे. माणसांसह जनावरही मेटाकुटील आली. अशा या विधानसभा मतदारसंघाचं गेल्या 3 टर्म पासून भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी इथलं जनमत आपल्या बाजूला ठेवण्यात यश मिळवलंय. यंदा मात्र विरोधकांचं त्यांना कडवं आव्हान असणार आहे. 2019 मधील विधानसभेच्या निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे आणि अपक्ष निवडणूक लढवलेले प्रभाकर देशमुख यांच्यात चांगलीच लढत झाली होती. मात्र जयकुमार गोरेंनी बाजी मारली होती. यंदा मात्र जयकुमार गोरे आणि प्रभाकर घारगे यांच्यात तगडी फाईट होतीये. यावेळी प्रभाकर देशमुख, शेखर गोरे, अनिल देसाई, रणजित सिंह देशमुख यांची भूमिका निर्णायक ठरणार. 2024च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना आमदार होऊच द्यायचं नाही यासाठी सर्वच पक्षातील प्रतिस्पर्ध्यांनी शड्डू ठोकला असून त्यासाठी सर्व पक्षीय विरोधक एकवटलेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जयकुमार गोरे 91,469 मतं मिळवून विजयी झाले होते. अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची 88,426 मतं मिळाली होती. प्रभाकर देशमुख यांचा फक्त 3,046 मतांनी पराभव झाला होता. या मतदारसंघात भौगोलिक अभ्यास केला तर या ठिकाणी नागरिकांच्या 10 एकर पासून 100 एकर पर्यंत जमिनी आजही आहेत. काही ठराविक भाग सोडला तर सर्वच जमिनी पाण्याची कमतरता असल्यानं पडून आहेत. आणि पाणी हाच विषय पुढे करत अनेक राजकारण्यांनी पदांची झालर आपल्या गळ्यात पाडून घेतली. मात्र आज अखेर तुरळक पाण्याचे डोह तयार करण्यापलीकडं या मतदारसंघात कुणालाच पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवता आलेला नाही. पाणी परिषदांसारखी असंख्य आंदोलनं आजही पाहायला मिळतात. निवडणुकीच्या कालावधीत या भागात पाण्याच्या प्रश्नावरून स्टेज गाजत असलं तरी मुळात या भागात अनेक निवडणुका या जातीपातीवरून झालेल्या पाहायला मिळत आल्यात आणि या जातीची गणितं आजही गावागावातील बैठकांमध्ये दिसून येतात. माणच्या या मतदारसंघात मराठा, माळी, धनगर या समाजाची लोकसंख्या
जास्त आहे. या मतदारसंघात भाऊसाहेब गुदगे यांच्यानंतर 25 वर्ष मराठा आमदार लाभला नाही, अशा आरोपाखाली कोपरा बैठकांमध्ये प्रचार करताना अनेक नेते मंडळी पाहायला मिळत आहेत. जयकुमार गोरे यांना पाडण्यासाठी तिन्ही टर्मला हा फॉर्म्युला वापरला गेला. यंदाही त्याचा वापर जास्त प्रमाणात होताना दिसेल. त्यात धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सत्तेतील महादेव जानकरांचीही पकड कमी पडल्याचं गेल्या निवडणुकांमध्ये दिसून आलं. या मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्ते आणि ठेकेदारांकडून होणारे दबावाचे आणि ठोकशाहीचं राजकारण असे अनेक मुद्दे त्यांच्या निवडणुकीवर परिणाम करतील असे आहेत. हेच मुद्दे घेऊन विरोधक एकत्र येत त्यांच्यावर सध्या जोरदार टीका करतायत. हे मुद्दे आगामी विधानसभा निवडणुकीत पेटल्यास जयकुमार गोरेंना निवडणूक जड जाऊ शकते. त्यामुळं जयकुमार गोरे यांना विजयी चौकार ठोकायचा असल्यास दुसरीकडे गटातटाचं राजकारण आणि पक्षांतर्गत कुरबुरी यावर तोडगा काढावाच लागेल.